आवाज तो आहे जो आवाज सत्संगाची 12व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या माझ्या मातीमध्ये देण्याचा प्रयासाने प्रयत्न केला। हा आवाज तो आहे सत्संगाची जो तुकोबांनी सत्संगाची समस्त जनांना जागृती देण्यासाठी सुद्धा दिला। आणि सत्संगाची पुन्हा एकदा ती एक सुवर्ण संधी तुमच्या माझ्यासाठी आहे की संत निरंकारी मिशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून हा सत्याचा शुभ संदेश सत्संगाचे आज तुमच्या आमच्यापर्यंत हे सर्व संत या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। कुणी ऐकेल ना ऐकेल, कुणी कानाडत टाकेल, कुणी दुर्लक्ष करेल, कुणी लक्ष देईल, कुणी लक्ष दिल्यासारखे करेल, कुणी लक्ष देणार नाही, परंतु आम्ही आवाज देणार आहे। आवाज देणं आमचं काम, आवाज आम्ही देणार आहे। तुम्ही ऐका अगर नका ऐकू, आम्ही फक्त सांगणार महाराज, सांगायचं काम आमचा, आम्ही फक्त सांगणार, पटवून तुम्हालाच घ्यावं लागेल, कारण विषय सत्संगाची स्वहिताचा आहे। जो असेल जागता आपल्या हिता धन्य दयाचे माता पिता असे संत म्हणले। मोबाईलचा जमाना आहे महाराज, प्रेमाने बोला, मोबाईलचा जमाना आहे, रीलचा जमाना आहे महाराज। एक मिनिट कुणी कुणाला सहन करू शकत नाही, एक मिनिट ही वास्तविकता आहे समाजाची। एक मिनिट कुणी कोणाला सहन करू शकत नाही। ते मोबाईलवर रील्स येतात ना, ते रील्स 30 सेकंद असते, 30 सेकंद माणसाला 30 सेकंद सुद्धा कोणाला सहन करू वाटत नाही। 30 सेकंद झालं की माणूस वर फॉरवर्ड करतो, ती बोट असं वर फिरवतो, मग लगेच दुसरं गाणं लागतं, मग त्यानंतर तिसरं। अहो महाराज, या रीलच्या जमान्यामध्ये कुणी कुणाला 30 सेकंद सहन करू शकत नसेल तर ही अध्यात्म ही अत्यंत गहन आणि अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे। संतांनी सांगितलं ठाईचं बसून एकचित्त करावे। हे तितकं काय साधं आहे का? प्रेमाने बोला, हे तितकं साधं नाही। ठाईचं बसून एकचित्त करावे, बसावंच लागेल। आणि काय झालं माहिती का, त्या मोबाईलमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, माणसाचा सहन करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, माणसाला स्वतःची मतं बनवण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे। कारण साधनच आपल्या हातात असं पडलंय, परंतु अध्यात्मात तसं करून चालत नाही महाराज। संत म्हणाले की संत सांगतात की ठाईचं बसून एकचित्त करावे। अरे हा देव 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 हा म्हणत असताना, देवाला जाणून घ्या असं सांगत असताना, आम्ही सांगतोय म्हणून घेऊच नका, आम्ही सांगतोय म्हणून ऐकूच नका, परंतु याच्यावरती विचार मात्र नक्की करा की आपल्याला जगात जीवनात जगत असताना देवाची आवश्यकता आहे तरी कशासाठी, देवाचं नाव घ्यायचं तरी कशासाठी। कारण संत सांगतायत, संत लिहितायत की अरे बाबा, मंथुनी नवनीता तैसे घ्या म्हणता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, मंथुनी नवनीता तैसे घे आनंद। अरे दुधापासून जसं तूप काढलं जातं तसं त्या पद्धतीनं परमात्मा या विचाराला स्वीकारत असताना ती प्रोसेस होती। तुझं डोकेरूपी पातेल्यात विचाररूपी रवीनं घुसळ, मग नको असलेलं बाजूला काढ, जे पाहिजे ते तसंच शिल्लक राहिली, आणि मग जे शेवटी शिल्लक राहील ना 800 रुपये किलो आलं तेच घे बाबा। संत निरंकारी मिशनचे सांगतोय ना, त्याच्यावरती सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करायचा। अरे परमात्म्याचं नाव घ्यायचं तरी कशासाठी महाराज? अहो महाराज, ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं करतो, घरदार देतो, शिक्षण देतो, त्याचं लग्न देतो, आणि तेच पोरग ज्यावेळेस आईबापाला विचारत नाही ना, त्यावेळेस आईबापाच्या अंतःकरणाला दुःख होतं, आणि मग अतिशय दुःखी, अतिशय सत्संगाने खीन झालेले आईबाप म्हणतात बाकी काय नाही हो, पण पोरांनी फक्त नाव तरी घ्यावं एवढीच इच्छा आहे। जन्म दिलेल्या आईबापाला जर असं वाटत असेल की पोरानं काय नाही करावं, फक्त नाव घ्यावं। अरे ज्याच्यामुळे श्वास चालतो, ज्याच्यामुळे सूर्य उगवतो, ज्याच्यामुळे चंद्र मावळतो, ज्याच्यामुळे हवा चालली, ज्याच्यामुळे पाऊस पडतो, ज्याच्यामुळे श्वास चाललाय, ज्याच्यामुळे खातो, ज्याच्यामुळे पितो, ज्याच्यामुळे उडतो, ज्याच्यामुळे चालतो, ज्याच्यामुळे काम करतो, अरे त्या परमात्म्याला वाटत नसेल तर माझं एकदा तरी नाव घ्यावं, त्या देवाला कधी सुद्धा अशी भावना होत नसेल का? अरे काय नाही महाराज, पण फक्त आईबापाला असं वाटतं ना की पोरांना नाव घ्यावं, तशी देवाची पण एवढीच अपेक्षा आहे महाराज की फक्त काय नाही, एकदा फक्त जाणून घ्यावं की मी कोण आहे, बाकी काय नाही महाराज। संत निरंकारी मिशनचा परमार्थ आगळा वेगळा नाहीये, ही जीवन जगण्याची कला आहे। देव हा माणसाची प्राथमिक आणि प्रथम गरज आहे। माणसातलं माणूस पण जागा करायचं असेल तर स्वत्वाची ओळख अनिवार्य आहे।
संतांनी सांगितलं, संत म्हणतात, बाबाजींनी सांगितलं, जिंदगी का मकसद केवल रोटी कपड़ा मकान नहीं, उसका जीवन व्यर्थ ही समझो अगर जीवन में खुद की पहचान नहीं. साडी झाली, माडी झाली, गाडी झाली, बायका झाली, पोरं झाली, यावर जन्माचं कर्तव्य थांबलं नाही. संतांनी सांगितलं, मनुष्य जन्मी साधी नारायण नाही तर हीन पशुहून. अरे प्राण्या पक्ष्यांना सुद्धा घर आहेत, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा मुलं बाळ आहेत, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा भय, निद्रा, भूक आणि मैथून आहे. माणसाचं विशेषण काय? माणसाला विचार करण्याचा विवेक दिला, माणसाला विचार करण्याची संधी दिली. आणि म्हणून संत म्हणतात की क्षणोक्षणी हाच करावा विचार, करावाया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ जावदान, जाण्याच्या आधी जाणून घ्यावं लागेल की मी कोण आहे. आणि आज संत निरंकार मिशन, आज तो रोकडा सौदा आहे. जन्माला आल्यानंतर तो परमात्मा तत्व जाणून घ्यायचं असेल, जे तुकोबांनी जाणलं, जे ज्ञानोबांनी जाणलं, जे मीराबाईंनी जाणलं, जे बहिणाबाईंनी जाणलं, समस्त साधू संतांनी ज्या परमात्म्याविषयी जो आवाज जनमानसाला दिला आणि सत्याचा जागर समाजामध्ये करण्याचा प्रयास आणि प्रयत्न